ठीक आहे, स्टार्ट झालं. माझं नाव सोहम जाधव. मी आता आर्किटेक्चर करतोय. 12वीमध्ये मी वायचळ मॅडम इकडे आलो होतो आणि 11वीमध्ये जरा तसे म्हणजे पर्सेंटेज कमीच होते, त्यामुळे कॉन्फिडन्स थोडा कमी होता. वायचळ मॅडमकडं आल्यावर त्यांनी आम्हाला बरेच त्यांच्या मेथड सांगितल्या, परत कॉन्फिडन्स वाढवला आणि मेन म्हणजे सेल्फ स्टडी कशी करायची ते सांगितलं. नंतर फिजिक्स केमिस्ट्रीसाठी होतो आम्ही त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे असताना त्यांनी पर्सनली खूप लक्ष देऊन आमच्याकडनं करून घेतलं होतं आणि म्हणजे आमच्यासाठी खूप त्यांनी कष्ट केले होते तरी तसे खरं बोलायला होतं. आणि वेळच्या वेळी आमच्या टेस्ट घेतल्या होत्या. आत्ता काय करतोयस? आत्ता काय झालंय? आता मी आर्किटेक्चरला आहे. आता माझं फर्स्ट इयर झालं. कुठेशी? पुण्यात. कुठलं कॉलेज? MNCL आहे, मराठवाडा मित्र मंडळाला. फर्स्ट सेमिस्टरला किती पडले? मला 72% पडले विदाउट क्लास. खरंच क्लास लावला नव्हता? गुड, ग्रेट. कारण की म्हणजे आधीपासून तशी सवय लागली होती 12वीत सेल्फ स्टडी करायची, त्यामुळे आपले नोट्स काढत गेलो. आणि मॅडमने तुम्हाला तशी सवय लावली होती, हे महत्त्वाचं आहे. 1 वर्ष ती प्रॅक्टिस करून करून हॅबिट झालं होतं की आपण कसं स्वतःच्या नोट्स तयार करायच्या आणि त्याचा फायदा एक्झामच्या वेळेला आपल्याला होतो. झाला ना? होतो. हे एक्सपिरियन्स केलं की आपल्याला शेवटी तेवढा लोड येत नाही, म्हणजे सुरुवातीपासूनच थोडा थोडा करत राहिला. म्हणजे ही थोडक्यात पुढच्या जी मुलं BE ला जाणार आहेत त्यांना ही टिप पण आहे ना, इन शॉर्ट, की सुरुवातीपासून अभ्यास करायला पाहिजे. की आता ऐन वेळेला एक्झाम आली आणि आता मी सगळं नाईट मारतो वगैरे, असे कन्सेप्ट चुकीचे आहेत. बरोबर आहे ना? हेच खरं मला हॅबिट पडली होती आधीपासून. 1 वर्ष माझी ती प्रॅक्टिस चालू होती आणि म्हणजे 12वी पेक्षा हे मला आता पुढे जास्त उपयोग होणार आहे. नक्कीच नक्कीच फ्युचरमध्ये. आणि आई म्हणून मला जी जबाबदारी घ्यायची होती ती खरं तर मॅडमनंच घेतली, असं म्हणायला काय हरकत नाहीये. आणि खरंच म्हणजे त्यातून मी मोकळी झाले. एक मॅडमवर जबाबदारी टाकली म्हणा किंवा त्यांनी ती पेलली आणि त्यांनी इतके पेशन्स ठेवले मुलाच्या बाबतीत की म्हणजे खरं सांगता येणार नाही अजिबात. नाही, हुशार विद्यार्थ्यांना जास्त मेहनत घ्यायला नाही लागत. घेतले तुम्ही फार म्हणजे क्रेडिट खरं सगळं तर तुम्हालाच आहे. नाही, त्याची मेहनत आहे, तुमचीही आहे, परमेश्वराचे आशीर्वाद हेही होतेच. आणि काळजी निमित्त होते. 12वी पास होईपर्यंत तशी काळजी नव्हती की बाबा चला चांगल्या ठिकाणी आपण क्लासला घातलंय म्हणजे मॅडम नक्कीच करून घेणार याची पूर्णतः खात्री होती. त्यामुळे आम्ही बिंदास्त होतो आणि रिझल्ट लागल्यानंतर ते आम्हाला लगेच लक्षात आलंच. बरोबर, आता पुढे तो छान सेटल झालाय, त्याला छान सवय लागली अभ्यासाची. अगदी रात्री 3-3, 4-4 पर्यंत म्हणलं तरी तो अभ्यास करतो. कुणाला काही सांगायची गरज नाही लागत अजिबात. ऍक्च्युली तो पुण्यात एकटा असतो, बहीण असते अधूनमधून. माझं येणं जाणं असतं, पण फारसं लक्ष काय ठेवायला लागतं मुलांवर पुण्यात गेल्यावर असं जे आहे तसं काय मला जाणवलं नाही. म्हणजे खरी सुरुवात ही 11वी 12वी वायचळ मॅडमच्या क्लासपासून सुरुवात झाली, एवढं मात्र म्हणू शकते. त्यामुळे मुलांना तुम्ही पण ह्या गोष्टीचं म्हणजे लक्षात ठेवल्या पाहिजेत मुलांनी की 12वी जरी झाली, 12वीला चांगले मार्क पडले तरी सुद्धा पुढच्या ह्याच्यासाठी मेहनत ही सुरुवातीपासून घ्यायला पाहिजे. बरोबर आहे? ओके, ठीक आहे. थँक्यू.